हे लोणचं मुरत ठेवून मग 8 दिवस वाट पाहून खाण्याची काहीच गरज नाही. अगदी दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही हे लोणचं खायला सुरुवात करू शकता. त्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी तर लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला उभे कट करून घ्यायचे. त्यानंतर एका कढईमध्ये पाणी ठेवायचं, वरती चाळणीमध्ये हे छान मऊ होईपर्यंत हे लिंबू वाफवून घ्यायचे आणि उरलेल्या पाण्यामध्ये तुम्ही तुमचे तांब्या पितळेचे भांडे सुद्धा स्वच्छ करू शकता. आता आपल्याला मसाला करायचा आहे, त्याच्यासाठी मोहरी घेतली, ती सुद्धा छान अशी भाजून घ्यायची. त्याच्यानंतर लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा तेल टाकून छान अशा भाजून घ्यायच्या. अशा मिरच्या घातल्यामुळे लोणच्याला इतकी छान चव येते. आता हे सगळं जे आहे ते मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर मी मोहरी आणि मिरची सुद्धा छान वाटून घेतली आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं, गरम करायचं, पुन्हा ते थंड करायचं आणि त्यानंतर ते तेल जे आहे ताटामध्ये घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला जितकं तिखट चालेल तितकी लाल चटणी आपण जी मिरच्या भरून केलेली आहे ती घालायची, मोहरीची डाळ, हळद घालायची, मीठ घालायचं. मीठ थोडंसं जास्तच घालायचं कारण का लोणचं खराब होत नाही, खूप दिवस टिकतं आणि अगदी आपण घरच्या साहित्यामध्ये हे लोणचं बनवत आहोत. जेव्हा आपण या लिंबाच्या लोणच्यामध्ये अशा लाल मिरच्या छान तेलावरती परतून घालतो ना, तेव्हा हे लोणचं खूपच छान लागतं. मम्मी जेव्हा हे लोणचं बनवत होती ना, तेव्हाच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं आणि मी तेव्हाच हे लोणचं खाल्लं. इतकं छान झालंय काय सांगू. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि काचेच्या भरणीमध्ये ह्याला तुम्ही खूप काळ टिकून खाऊ शकता.